नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली आहे. पाहू शकता बघा, आता 3,000 रुपये येणार. तर बघा, आता तुम्हाला 3,000 रुपये जे ते मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये वाढवून देण्याचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी झालेला आहे. त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, रक्कम वाढ झालेली आहे. आता ही रक्कम वाढ कोणी केलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. खरंच तुम्हाला 3,000 रुपये मिळतील का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच तिसऱ्या हप्त्याची जी काही रक्कम आहे तुम्हाला कधी मिळेल ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री यांनी देखील एक महत्त्वाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा हा इशारा असणार आहे. तर या इशाऱ्यामध्ये काय सांगितलेले ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये थेट आता तुरुंगात टाकलं जाणार आहे. कोणाला तुरुंगात टाकलं जाणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर सर्व माता भगिनींना सूचना आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती आपण नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पहा, 2 महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 होणार, राऊतांची घोषणा. तर बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर आता तुम्हाला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात या योजनेच्या माध्यमातून, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. परंतु 2 महिन्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये रक्कम या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. राऊतांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. संपूर्ण माहिती काय बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून 1.5 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत. तर बघा, 1.5 कोटींपेक्षा म्हणजे जवळपास 1,60,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या अकाउंटला देखील लगेचच पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत लवकरच. ठीक आहे, ते देखील माहिती मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलो आहे. अजून काही नवीन अपडेट आली तर ते देखील तुम्हाला सांगितले जाणार आहे. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला तारीख सांगणार आहे. त्यासोबतच बघा, काही महिला आहेत त्या महिलांच्या म्हणजे किंवा मग काही कमेंट आहेत त्या येत आहेत की आम्हाला पैसे जमा झालेत म्हणून. तर तुम्हाला आज पैसे जमा झालेत का? ज्यांना कोणाला पैसे आले असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा, आज पैसे जमा झाले म्हणून. आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवा. बघा, जर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असतील तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं असतं, परंतु तशी सुरुवात झाली नाही आहे. परंतु काही कमेंट येत असतात, म्हणजेच तुमच्याच माध्यमातून ती जी काही माहिती ती आपल्याला कळत असते महिलांच्या माध्यमातून. त्यासाठी सर्व महिलांना सांगतोय, जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर हो लिहून पाठवा, आले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. ठीक आहे, पुढची माहिती पाहूया. ज्या महिलांना आले नसतील त्या महिलांनी डायरेक्टली नाही लिहून पाठवा, ज्या महिलांना आले असतील त्यांनी हो लिहून पाठवायचे. ठीक आहे, हो किंवा नाही असंच तुम्हाला उत्तर द्यायचे कमेंट बॉक्समध्ये. ज्यांना आले असतील त्यांनी हो लिहून पाठवा, नसतील आले तर नाही लिहून पाठवा. सर्व महिलांची मदत तुमच्या माध्यमातून होऊन जाईल. तर आले नसतील तर नाही, तुम्ही डायरेक्ट लिहून पाठवा. पुढे बघा, मात्र राज्य सरकारच्या योजनेवरून सत्ताधारी महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांकडूनही टोलाही लगावला जात आहे. ही योजना म्हणजे निवडणुकांच्या तोंडांवर आमिष दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सांगलीतील सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे म्हटले होते. आता शिवसेना खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर टीका करताना लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार असल्याचं म्हटलेलं आहे. बघा, दुप्पट म्हटलंय म्हणजेच 1,500चे 3,000च होणार आहेत. पुढे बघा, संजय राऊत सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरही भाष्य केले. तसेच लाडक्या बहिणींच्या रकमेत दुप्पटीने वाढ करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. बघा, 1,500 रुपयात लाडक्या बहिणींचे काम होते का? तुम्हाला सांगायचे 1,500 रुपयांमध्ये तुमचे काम होत असेल का? तुम्हाला ज्या काही तुमच्या वस्तू आहेत स्वतःसाठी घ्यायच्या त्या होत आहेत का? जर होत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा, नसतील होत तर नाही लिहून पाठवू शकता. बघा, लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत. महागाईचे प्रश्न आहेत, मुलं बेरोजगार आहेत, ते प्रश्न कोणी सोडवायचे? 1,500 रुपये दिले म्हणून मत मिळतील या भ्रमात सरकार आहे. पण लाडक्या बहिणींनी ते पैसे घ्यावेत, कारण ते पैसे आपलेच आहेत. आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत. आता 2 महिन्यांनी आमचं सरकार येतं आहे तेव्हा या 1,500चे 3,000 होणार आहेत. बघा, असेही राऊत यांनी म्हटलं. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणी 3,000 रुपये या योजनेचे आम्ही करणार आहोत अशी घोषणा केलेली आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती 3,000 रुपये करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवण्यासंदर्भातचं भाष्य केलं होतं। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवणार असल्याचं सांगितलं होतं। तर बघा, येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही योजनेची रक्कम आहे ती नक्कीच वाढणार आहे आणि 1500 रुपयांचे 3000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात। तुम्हाला काय वाटतं, किती रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। 1500 योग्य आहे, 3000 योग्य आहे, की 2500 पाहिजे, की 2000 रुपये मिळाला पाहिजे, किंवा 4000 मिळाला पाहिजे? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सर्वच्या सर्व महिलांना किती रक्कम तुम्हाला मिळाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बघा पुढे, म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा काय म्हटलेलं आहे, म्हणजे 2 महिन्यात सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देणार असल्याची घोषणाच राऊत यांनी केली। तर बघा, दरमहा 3000 रुपये देणार असल्याची घोषणा या ठिकाणी संजय राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार यांनी केली आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील घोषणा केली होती की ही जी काही रक्कम आहे ती आम्ही 3000 रुपये करू म्हणून, अशी देखील त्यांनी घोषणा केली होती। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी ही जी काही लाडकी बहीण योजना आहे, म्हणजे जे काही तुम्हाला आता पैसे मिळते त्या पैशांची रक्कम नक्कीच वाढणार आहे। तुम्हाला काय वाटते, किती रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। पुढे जर आपण पाहिलं तर बघा, दरम्यान सांगलीतील सभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम 2000 रुपये करणार असल्याची घोषणा केली होती। ते देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं। आता बघा, अजून एक महत्त्वाची माहिती माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी ज्यांनी इशारा दिलेला आहे ते देखील आपण पाहूया। तर बघा, दुसरी माहिती आपण पाहत आहोत, हा देखील पुरावा हे तुमच्यासमोर पाहू शकता। असं कराल तर कायद्याच्या बडगा दाखवणार, बनावटपणे योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा। तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थेट इशाराच दिलेला आहे। काय इशारा आहे, काय माहिती ती आपण पाहूया। बघा, तुमचे ऐपत असतानाही असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार, असा जबर इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थ्यांना दिलेला आहे। अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिलेला आहे। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरली। अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत, मात्र काही जण खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा बनावट लाभार्थ्यांवर सरकार अंकुश लावत आहे। आता अजित पवार यांनीही अशी चालबाजी करणाऱ्यांना इशाराच दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। जिल्ह्यातील 18,28,000 लाडकी बहीण अर्ज मंजूर झाले आहेत। बघा, ही जी काही योजना आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकप्रिय ठरताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2.5 कोटींचं जे काही टार्गेट होतं सरकारचं ते देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। यात सर्वात मोठ्या संख्येने खेड तालुक्याला लाभ घेतला आहे। त्याच वेळ त्यांनी बनावट लाभार्थ्यांना सुनावलेलं आहे, आमची द्यायची दानत आहे, तुम्ही लाभ घ्या, पण तुमचे ऐपत असतानाही असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजित पवारांनी दिलेला आहे। तसेच बघा, जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। कितीही केलं तरी ब्रह्मदेव आला तरी अर्ज टिकणार नाही। यावेळी अजित पवार यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं। एका नवरा बायकोने 26 नावं दाखवत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अजित पवार यांनी त्या ठिकाणी सांगितली। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केली असून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजना सरकारची कामे सत्तेत सामील होण्यावरून होणारी टीका, कांद्या निर्यात बंदी यावर भाष्य केलेलं आहे। तर पाहू शकता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बनावटपणे जर कोणी पैसे या ठिकाणी लाटत असेल, पाहू शकता बघा, त्यांनी इशाराच दिला आहे। याआधी लातूरमध्ये एका जोडप्याने बनावटपणा करत या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। या जोडप्याने विविध आधार कार्डांचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता। साताऱ्यातही असाच बनावट प्रकार समोर आला होता आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थेट इशाराच दिलेला आहे। जर अशा पद्धतीने कोणी योजनेचा गैरलाभ घेत असेल, जर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही तरी तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला थेट तुरुंगातच टाकलं जाईल किंवा तुमच्याकडनं ती जे काही पैसे आहेत ते वसूल केले जाणार आहेत। तर सर्वात महत्त्वाची माहिती होती। या व्हिडिओमध्ये आपण 2 महत्त्वाचे अपडेट्स पाहिलेले आहेत। एक रकमेत वाढ संदर्भात, रकमेत वाढ तर तुमची होणारच आहे, त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला इशारा देखील आपण पाहिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।